नमस्कार मित्रांनो, मी शंतनू पुन्हा तुमच्या भेटीला आणि द 6,000 मार्केटिंग क्लबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. ज्या मी व्हिडिओज बनवतो त्याच्यावर मला कमेंट्स येत आहेत आणि कमेंट्स आल्यामध्ये माझी सुद्धा थोडीशी किंचित हिंमत वाढते आहे आणि विविध विषयाला घेऊन मार्केटिंग कॉन्सेप्टच्या संदर्भात मी एक नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत आहे आणि आपल्यापर्यंत पोचवत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे टाईम मॅनेजमेंटशी संलग्न आहे किंचित, कारण आपल्याला माहिती आहे की 31 मार्च हा फायनान्शियल इयर एंडिंग आहे, क्लोजिंग म्हणतात याला. आणि या क्लोजिंगमध्ये विविध डिपार्टमेंट्स जे आहेत ते अतिशय बिझी दिसतात आपल्याला. मग तो बिलिंग डिपार्टमेंट असो, सेल्स डिपार्टमेंट असो, लॉजिस्टिक असो, अकाउंटिंगसुद्धा, हे सगळे अतिशय बराच वेळ देत आहेत आणि दरवेळेला त्यांचं ते स्कोर्स वाढताना दिसत आहे. आता काय होणार आहे, 31 मार्चच्या नंतरसुद्धा बऱ्याच वेळेला 31 मार्चचं बिलिंग होणार आहे, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन आणि सगळं वेअरहाऊस डिपार्टमेंट त्यांची पुढे 1 तारखेला 2 तारखेला पण काळजी घेऊ शकतात, तो वेगळा भाग आहे. बऱ्याचशा कंपन्यांना ते फायनान्शियल इयर क्लोजिंगमध्ये अतिशय स्कोर्स चांगले दिसणे गरजेचं असतं. तर ह्या अशा बिझी शेड्यूलमध्ये इन्शुरन्स कंपनी, बँकिंग, फायनान्स हे सगळे बिझी आहेतच, पण याच्या व्यतिरिक्त प्रोडक्शनसुद्धा बिझी आहे, एक लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण काय, ऑर्डर्स येत आहेत, सातत्याने येत आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना त्या ऑर्डर्स त्या कस्टमरपर्यंत जाणं गरजेचं आहे, जेणेकरून स्कोर्स त्या कंपनीचा जास्तीत जास्त वाढणार आहे. तर आज असाच एक ॲक्टिव्हिटीज बऱ्याच येतात आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. अशा वेळेला मग प्रेशर असतो आहे, सर्व ठिकाणी प्रेशर वरून खालपर्यंत ही हायरार्की जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला सातत्याने सगळ्या बाजूला प्रेशर दिसत आहेत आणि सगळेजणं धावतानासुद्धा दिसत आहेत, काय करायचं. अशा वेळेला आपला योग्य समय जो आहे, वेळ आहे, टाईम, ते योग्य ठिकाणीच लागणं गरजेचं आहे. उगाचच कुठेतरी टाईमपास करण्यासुद्धा गरजेचे नाही आहे, लक्षात घ्या. तर असेच यूएसचे प्रेसिडेंट सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला यूएसचे प्रेसिडेंट होते आयझेनहोवर यांनी, त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेलासुद्धा अशाच बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यानंतरच मॅनेजमेंट कोर्सेस सुरू झालेले हेही आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळेला त्यांनी एक अतिशय असं सुंदर मॅट्रिक्स बनवलेलं आहे. त्या सुंदर मॅट्रिक्सला त्याचं नाव आहे इम्पॉर्टंट अर्जंट मॅट्रिक्स, महत्त्वाचे तातडीचे कार्याच्या संदर्भातलं एक मॅट्रिक्स. आणि हा मॅट्रिक्स ग्राफिकल प्रेझेंटेशन जर मी करायला गेलो तर इथे ह्या अंगठ्याला हा एक्स ॲक्सिस घेऊ शकतो आणि हा जो माझं बोट आहे, व्हर्टिकल लाईन ज्याला आपण म्हणतो, तो वाय ॲक्सिससुद्धा घेऊ शकतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने एक एक्स ॲक्सिसवर समजा आपण इम्पॉर्टंट म्हणून घेतलेले सगळे आणि वाय ॲक्सिस हा अर्जंटसाठी आहे. तर अशा पद्धतीने मला दिसतं आहे की आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचे विभाग पडणार आहेत. आणि विभाग कसे पडणार आहेत, तर एक विभाग असेल ज्याला 4 क्वाड्रंट्स म्हणतो, 4 चौकटी. एक चौकट असेल की ॲक्टिव्हिटीज त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्या अर्जंट आहेत, हे त्या चौकटीमध्ये येणार आहेत. अर्जंट अँड इम्पॉर्टंट, महत्त्वाचे आणि तातडीचे, लक्षात घ्या. तर हा पहिला क्वाड्रंट कसला असणार आहे, पहिला क्वाड्रंट महत्त्वाचे आणि तातडीचे सर्व कार्य. दुसरा क्वाड्रंट असा येणार आहे, महत्त्वाचे आहेत पण तातडीचे नाही, लक्षात घ्या. महत्त्वाचे ॲक्टिव्हिटीज आहेत पण आता लगेच तातडीचे, अर्जन्सीचे नाही आहेत. एक असाही चौकट मिळणार आपल्याला ज्याच्यामध्ये महत्त्वाचे नाही आहेत या ॲक्टिव्हिटीज पण तातडीच्या आहेत, लक्षात घ्या. जेव्हा आपण ग्राफिकल प्रेझेंटेशन करणार तेव्हा 4 क्वाड्रंट्स मिळणार, त्यातले 3 क्वाड्रंट्स मी तुम्हाला सांगितले. चौथा क्वाड्रंट असा येणार आहे जे महत्त्वाचेही नाही आहेत आणि तातडीचे सुद्धा नाही आहेत, नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट. पुन्हा मी रिपीट करीन, या 4 क्वाड्रंट्स जे आहेत चौकटी येते, एक महत्त्वाचे आणि तातडीचे. ह्या एका चौकटीमध्ये सगळे कार्य आपल्याला तिच्यात मेन्शन करायचे आहेत, काय महत्त्वाचे आणि तातडीचे सुद्धा आहेत. दुसरं आहे महत्त्वाचे आहेत पण तातडीचे नाही, असं एक चौकट मिळणार आहे. महत्त्वाचे आहेत पण तातडीचे नाही, लक्षात घ्या. एक असा चौकट मिळणार आहे आपल्याला, महत्त्वाचे नाही आहेत पण तातडीचे आहेत. आणि चौथं जो मिळणार आहे, महत्त्वाचंही नाही आहे आणि तातडीचंही नाही आहे. हा ग्राफिकल प्रेझेंटेशन मी आज तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण मी सुद्धा माझ्या ॲक्टिव्हिटीजमध्येच गुंग आहे, क्लासरूममध्ये नाही आहे, ठीक आहे. हे 4 जर आपलं क्वाड्रंट झाले, तुम्ही कधी त्याला सर्चही करू शकता आणि माझा व्हिडिओ पुन्हा जर तो परत आपण ऐकला तर त्याप्रमाणे आपण एका पेपरवर त्याला नोंदवून घेऊ शकता लगेच, ठीक आहे. आता काय करायचं आहे, एकदा आपण या रकान्यांमध्ये, ह्या सगळ्या चौकटीमध्ये आपल्या आत्ताच्या सध्याच्या ॲक्टिव्हिटीज आपल्या KRA प्रमाणे, की रिझल्ट एरियाज, आपल्या प्रोफाईलप्रमाणे, जॉब प्रोफाईल जो असो त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये सविस्तरपणे भरल्या तर मग आपल्याला आता सोपं होतं आहे की नेमकं आता काय करायचं आहे. ज्या चौकटीतले महत्त्वाचे आणि तातडीचे ॲक्टिव्हिटीज आहेत, लक्षात घ्या, ज्या चौकटीतले
महत्त्वाचे आणि तातडीचे आहेत ते आपल्या स्वतःला लक्ष द्यायचं आहे. स्वतःला. वी आर अकाउंटेबल फॉर दॅट. वी आर रेस्पॉन्सिबल फॉर दॅट ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. तर आपल्याला स्वतःला लक्ष द्यायचं आहे आणि ते पूर्ण करून घ्यायचं आहे. लक्षात आलं. मग आपला प्राधान्य जो आहे जास्तीत जास्त वेळ या इथे महत्त्वाचे आणि तातडीचे, अर्जंट अँड इम्पॉर्टंट लक्षात घ्या. दुसऱ्या रकाना आपण म्हटलेलं आहे की अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट नाही आहे. तातडीचे आहे, एक रकाना आहे ना आपला चौकोट आहे, तातडीचे आहे पण महत्त्वाचे नाही आहे. मग इथे आपण काय करणार आहे, इथे आपण तिथे स्वतः लक्ष देणार नाही आहोत, स्वतः उतरणार नाही त्या कामात. तर आपण आपल्या टीममेट्समध्ये किंवा सबऑर्डिनेट्समध्ये आपल्याबरोबर जे सहाय्यता करत असतात, असिस्टंट्स असतील, त्यांना हे कार्य देणार आहोत. मग याला आपण डेलिगेशन आपण म्हणतो, हा शब्द आहे. त्यांना ते कार्य देणार आहोत. का? ते महत्त्वाचेच नाही आहेत पण तातडीचे आहेत. मग तातडीचे आहे म्हणून काय झालं आहे, आपण त्याच्यावर फक्त नियंत्रण, मॉनिटरिंग करणार आहोत. काय चाललं आहे आपण ते रिपोर्टिंग घेत राहणार आहोत. लक्षात घ्या. ठीक आहे. लक्षात आला. दुसरा रकाना, तर दुसरा रकाना आपण डेलिगेट केलेलं आहे, आपल्या टीममध्ये केलेलं आहे. आपल्या टीम मेंबर्समध्ये, असिस्टंट्समध्ये त्यांना दिलेलं की बाबा हे मला पाहिजे, ताबडतोब पण म्हणतो त्याच्यावर आपण. कधी पाहिजे? ताबडतोब. कारण काय, महत्त्व जरी नसलं तरी तातडीचं आहे. तिसरा आपण चौकट पाहिली ज्याच्यामध्ये काय आहे, तातडीचं नाही आहे, महत्त्वाचं आहे. मग ह्याला आपण शेड्युलिंग करतो. काही शब्द स्केड्युलिंग पण म्हटलं जातं त्याला. शेड्युलिंग म्हणजे त्याला वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेप्रमाणे, आपल्या डायरीच्या वेळेप्रमाणे त्याला वेळ दिली आणि त्यावेळेला ते करायचं आहे. त्याला शेड्युलिंग म्हटलं जातं आहे. का म्हटलं जातं आहे, आता तातडीचं ते नाही आहे पण महत्त्वाचं आहे. बरोबर की नाही. आता हे 3 रकाने झाले. आता एक चौथा रकाना आपल्याकडे आहे. अतिशय सुंदर रकाना आहे तो, अतिशय सोपा रकाना आहे तो आहे. मग आता महत्त्वाचं पण नाही आणि तातडीचं पण नाही आहे. मग त्याला आपण काय करणार, वेळ देणार का? नाही, अजिबात नाही. तर आपण काय करणार, त्याला एलिमिनेट आणि कॉम्प्युटरच्या भाषेत म्हटल्यानंतर डिलीट. संपला विषय. ठीक आहे. आता तुम्हाला देण्यासाठी वेळ नाही आहे आता. जेणेकरून आपण प्राधान्य जिकडे द्यायचं तिकडे जास्तीत जास्त आपला वेळ आपण देऊ शकतो. 31 मार्च आलेला आहे, इयर एंड क्लोजिंग आहे, फायनान्शियल इयर एंड क्लोजिंग आहे आणि जास्तीत जास्त स्कोअर घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे योग्य वेळ योग्य ठिकाणी देणं आजची काळाची गरज झालेली आहे. शेवटचे ठराविकच बॉल्स आहेत, मॅक्झिमम स्कोअर करायचा आहे. ठीक आहे. आता तुमचाही वेळ मी जास्त घेत नाही आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आहे, शेअर आहे, सबस्क्राईब आहे, फॉलो आहे. जे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने नक्की तुम्ही मला सहकार्य करा. असेच नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे. दुसरा पण व्हिडिओ मी प्रोडक्ट डेव्हलपमेंटच्या संदर्भातही बनवणार आहे. तोपर्यंत टेक केअर. बाय.